नमस्कार मित्रांनो, मी सांगली प्रवीण. आज तुम्ही बघू शकताय पोपट नाना एका नव्या बैलाला शिकवायला लागले. ते मगाशी एकदम पहिल्या व्हिडिओमध्ये एकदम आडगा चालत होता. आता त्याला नीट गोल नादीखूट चालाय शिकवलाय. पोपट नाना नमस्कार. नमस्कार. आज हे कसं चालू आहे, काय याचं? आज एकदम अगदी ह्या बैलाला मेहनत जोरात द्यायची चालू आहे. हा, कशासाठी कुठली तयारी चालू आहे, काय हे चिंचणी मायकाला जायची तयारी. आणि आता हे फायनलचा बैल इकडे कसा काय काढला हो? ह्यो फायनलचा जर बैल असला हा. तरी बैल शिर्तीला ताणायचा असतो किती माहित आहे हा. का? जुळल्यानंतर 2 वर्षे हा ह्यो बैल आहे आता सायदाती. हा मग हे पुन्हा ह्याचं पळायचं टायमिंग आलंय जवळ हा. संपत. हा त्यामुळं पुन्हा ह्याला अवताचं काय जमणार नाही. हा म्हणून ह्याला आता अवताची सुद्धा की शिक्षण देण्यासाठी हा. आपल्या मित्रानं बैल आणला आपल्या जोडात घालण्यासाठी. हा त्यांनी मस्त याप केलं. आणून बैल काहीतरी 1-2 महिने झाले. हा बरं ह्यांना काय जोडीला बैल काय चांगला भेटला नाही आपल्या बैलासारखा. हा ह्यो वरलीगडला शेतकरी राजा जे आहे हा 1 नंबरी बैल शिकवायला. हा हळू देणार नाही त्याला कोणीकडे काय नाही. हे पहिला तुमचा बाबूराव जागी वाटते. हे बाबूराव इकला हे राजाराम म्हणायचे याला. हे राजाराम आणलं नवीन. हा राजाराम आणून झालं की आता 1-2-4 महिने आहे. हा म्हणून ह्याला जोड अशी लावायची चाललेली आहे. हा जर आज चालला बैल सळला तर ह्योच आपल्याला बैल घ्यायचा या. बाबूरावनं वाटतं लय तुमच्या हे केलं वाटतं, लय गाडीचा ओढ नाही थांबवणं ए बाबराव लय भारी गाजवलेला नाव. पुन्हा ह्याचं हे बी त्याच्या पक्षी बी बैल चांगला आहे. चिचणी मायकाला नेलाय, आरेवाडीला नेलाय, जत्रा कुठेही असतो. हा बर बैल केव्हा कमी पडत नाही. हा. आणि शेतात जर घातला हा. तरी सुद्धा की बैल केव्हा कमी पडत नाही. शेतीला सुद्धा हा किती जर शेती तू म्हणून नांगोर लावला. आणि आता हे अवताला तुम्ही शेंबेदान हे लय ताल केलाय. हे जगात बैल जाहीर झालं पाहिजेत ना आपलं. हा हे काय लोक काय करते ते हा आपले झोपायचे, हा गाडीला कुठं तर ताणवायचे हा आणि म्हणायचं बैल लय पाऊंडाची लय बैल इद्री. हा ह्या अशा जागेवर आमच्या वशी बैल यावं दे. हा. त्यांचा पावण काय ते खरा कळतो या. हा हा राजा या राज, हो का, राजा म्हणलं का राज चल बरं. चाललाच बघा. कारण नुसतं सडकेला फिरवून चालत नाही. व शेतीत मेहनत केली पाहिजे लाय. जर शेतीत मेहनत केली हा तर त्या बैलाला अन्न मिळतं. हा नुसतं असं शिर्तीला ताणवून काय अन्न मिळणार आहे का? नाही दिले. आणि पुन्हा मोहर भविष्यात त्याला खटकाच्या दावणीला जावं लागतं. होय होय. मरणाच्या जागेला जाऊ तर शेतकऱ्यापाशी जावावा. आमचं ही वळण असतंय. दोन्ही आम्ही काम करतो. हा. शेतीला सोडायची म्हणलं शेतीला सोडणार. हा आणि जर शेतीला हाणायची हा. जास्त करून आम्ही शेतीला हाणतो बैल. हा हा शेती केली तर आपण जगलो बैल जगला. हा. आता हे नवाई बंड्या केवढ्याला घेतलाय काय तुम्ही? हो बंड्या घेतला या 1.5 लाखाला. हा हो 1.5 लाखाचा आहे. खाल्ली गेला 1.5 लाखाचा आहे. हा चल. औंधा जोड लय मोठी केली. अहो आपल्या मनाची हवस का आपण करायची नाही म्हणल्यावर करायची कोणी? पैशाला काय कोण कुत्रा खातंय का? नाही. किती बी बंगला मोठा बांधला, हा किती बी इस्टेट जर असली, हा त्याला कोणी विचारत नाही. आजचा हे व्हिडिओ जे आहे हा आपला हा युट्यूबला जे जाणार आहे ते तुम्हाला सांगतो कित्येक लोक बघणार आहे ते, लाखानं लोक बघणार आहे ते. हा. आज मुंबईला जातो व्हिडिओ आपला, कुठं वैराग बार्शीला पाहिजे त्या सांगलीचे त्याच्या बाहेर जाते सगळं. हा मग ही हवस सगळ्या पक्षी मोठी हवस आहे. होय होय. ही काय हवस बारकी नव्हे आणि हे कोणाचं बी काम नाही. हा ही वाघ पाळायचं म्हणजे हा. हे शेतकऱ्याचं काम आहे, गरीबाचं. ही काय ज्याच्या पैसे यजान लावलेला लावायचा हा. इथं येजाला सोकला आणि म्हटलाला मुकला त्याचं काम नाही. तिच्या पाजत नसतो. हा बर ह्या बैलासाठी आपण हा बैलासनी सातो चारतो, खपरी फेंट चारतो, ओली वैरण मका कणसाजी घालतो. हा याचं काम कमी असो जादा असो आपण विचार करत नसतो याचा. होय होय. आणि सावकार काय करतो, हा जर तो माणूस आपल्याकडे पैशाला जर येत नसला हा तरी त्याला बोलत बी नसतो. हा होय होय. तेवढं आहे सावकारांचं. हो आणि हो आणि तो माणूस चहा बी पाजत नसतो. या आणि गरीब माणूस आहे ते गाठ जर पडला माणूस हा तर त्या माणसाला चहा पाजतो, राम राम घालतो, बोलतो. हा तो सावकार असतो ते पैशाच्या माझाचा माणूस असतो, गरीब असतो ते माणुसकीचा माणूस असतो. होय, होय. असं हे आपण माणुसकीचा माणूस आहे म्हणून हा आपल्याला कोणाचा बी बैल जर शिकवायला जर आणला हा तरी आपण शिकवून बैल देणार बिन पैशाचा. हा असं आहे गाणं आपलं. काय लोक काय करते ते पैसे घ्यायचे, शिर्तीला जर बैल जोडायचा म्हणला दुसऱ्या बैला संघ हा
तुझा तो डिपॉझिट भर हा आणि मला एवढे पैसे दे, हा मग तुझा बैल पळवू माझ्या संग. म्हणजे वायदीचा प्रकार आलाय म्हणायचा आता. हा म्हणजे आपलं कसं हा. आहे, वायदीचा हे तसलं काय नाही, फक्त आपल्या बरोबरीला मागतला दुसरा शेतकरी यावा, हा हा त्याचा परपंच सुखी राहावा, त्याचा परपंच सुखी तर आपला परपंच सुखी. होय होय. आता इथंच बघायचं, बैल झोपल्यासाठी वळवट टाकत होता, आता कसा वाटला बैल? आता बघू शकता एकदम असा नीटनेटका शिकला बरं का पोपटणारा. नीट का म्हणजे तासात ना आत नाही बाहेर नाही काय नाही. मगाशी ते गाणं कण उड्याच घालतो तो बैल ते. त्याचं उड्या घालायचा आपल्यापाशी संपवायची पॉवर आहे ना. हा अजून कसला जर बैल आला आपल्याकडे वाघासारखा, हा तरी बैल आपण आठवण बरोबर त्याला तासालाच लावणार. अहो मगाशी त्या पहिल्या व्हिडिओ मध्ये बघा, असं तुम्ही त्याला मागणं नुसतं हंटलं का ते फुडणं वालच घालायचं. वाल घालायचं म्हणजे त्याला काय कळतच नाही ना, अजून झोपल्यालाच नाही. त्याला ही पहिली वेळ आहे आजची झोपण्याची. त्याला फक्त नुसतं पहिलं खायचं आणि 1000 फुटात पळायचं माहिती होतं. 1000 फुटाचं मैदान पळवणे हा. आणि नुसतं खाणे, हा. दूध पाजायचं मालकानं, अंडी पाजायचे, हा. वैरण घालायचे आणि निवांत शेड मध्ये बैल भरायचा, शेड मधनं वाहनात हा. न्यायचा मैदानला, हा. आणायचा घरी, हा आणायचा तसा शेड मध्ये सोडायचा. हा त्याला त्याच्या अवताचं माहितीच नाही, त्याच्या अतिरिक्त दुसरं काय त्याला माहितच नाही. काय सुद्धा माहिती नाही. ही कसा परपंच असतोय हा हे त्याला माहिती नाही. हा मित्रांनो, कशी कशी त्याची मेहनत चालू आहे. चल चालू आहे. आज 4 बैल आणलीत पोपट नाना, ती एवढी माहिती आहे का हो? 4 बैल आणले म्हणजे कशासाठी आणले माहित आहे हा. का? ते अशी शिकवण्यासाठीच आणली ती. हा ते अशी दुसरी आणि एक जोड नवीन आहे ना. दुसरा एक जोड काय वर्ष बांधलाय नवीनच आहे या. हा ती जोड पण शिकवायचा या. हा. मग बैल शिकवायचा झाला तर असा नांगराला बैल शिकवायचा. हा कुळवाला जर झोपला तर कुळ मोगून टाकील, बैल मरून जाईल. हा मग असा जर घातला नांगराला, हा. त्याला बरोबर अगदी अक्कल येते. होय होय. कशी वाटली तुम्हाला आता हिथं अक्कल? आयला हिथं मी आता मप्पाचं बेट पहिल्याच व्हिडिओ मध्ये बघू शकता मित्रांनो. अशी पहिलं की सिक्का वाला घालायचे, पुढचं आता मागणं चाबूक वाजला म्हटलं का पुढचं पाय उचलायचे नवीन बंड्या. आणि आता पोपट नाना त्याला म्हणजे ही कशी काय शिकवण झाली हो, म्हणजे कसं काय हे? अहो आपल्या रक्तातच आहे त्याला जाम झोपणे, हा. बैल चांगला जोडीला घालणे, हा बैल अगदी की तासात ना बघायला जाऊ द्यायचा नाही, हा. नीट गोलच गेला पाहिजे. आता काय माणसं म्हणजे तुम्ही पाहिलाच नाही मारता, मग त्याला मारलं पाहिजे का नाही तुम्ही सांगा शिकवता. शाळेत गेल्यानंतर मास्तर गंड पोरसनी मारतो कशासाठी? शिकलं पाहिजे. हा मग तशापैकी गंड बैलाला आपल्याला हाणावंच लागतं, त्याशिवाय तो तासाला लागत नाही, त्याला कळत नाही. हा मग हे आपण एक प्रकारचा मास्तर आहे हा. हा. तुमचं पोपटाला शिक्षण काय झालं का आपलं पहिल्यापासून नादाच आहे हा? हे पहिल्यापासून म्हणजे मी बालवाडीत नापास आहे. हा बरं आपल्याकडे कसं आहे, हा आपली बॅटरी लय चांगली आहे. हा कुठल्याही गोष्टीत आपण अडकणार नाही, कुठल्या गोष्टीत आपण आरी पडणार नाही. हा. आणि कोण जर पुढनं आला हा. तरी आपण पदतशीर वाट लावणार त्याला हा आपल्या शब्दावर. हा ओ ही मुख्य चित्रा मी वाट लावतो या. हा. ती आणि तर माणूस काय करतो या? हा, माणूस काय मुख्य चित्रा पाहिजे पुढचा आहे का? हा? त्याला भांडण करायचं म्हणलं भांडणाची बी तयारी, हा चांगल्यातनं सांगायचं म्हणलं चांगली बी तयारी. हा हा कसं वाटतंय? पोपटांना आधी खूट शिकवला. आईली धरून शिरणा त्यानं नीटच चाललं पाहिजे लायान. तिनं पोपटांना दिवाळीला गावचं मैदान पडलंय. होय. गावच्या मैदानात कसं आहे काय बैलगाडीचं? नाही गावचं मैदान आपण हाणायचं गे. हा गावचं मैदान हाणायचं कसं आहे, हा. आपल्या घरी लोक जेवून जायची हा. आणि आपण उपाशी राहायचं काय गरज आहे? हा तर आपल्या गावचं मैदान जे आहे हा. तो आपण जिंकायचंच, हा असं आहे गाणं. जायचं नाही असं काही नाही, जायचं. हा. हो आपल्या गावचं मैदान आपण सोडायचं नाही या. आपण मैदान सोडलं म्हणजे मग आपण या गावचं आहे का? नाही गे. आपल्या घरी दुसरा माणूस जेवून जायचा हा. आणि आपण उपाशी राहायचं तोंडाकडे बघत, हा काय गरज आहे? हे तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे हे बैलाचा? बैलाचा आपल्याला अनुभव आहे हा कमीत कमी या 25 वर्षाचा. हा. पहिली मेंढराची पण चारणी केली वाटतं तुम्ही लय. पहिले मेंढराची चारणी केली, मस्त सगळे मंगळवेढ्याला गेलो, पोलचाला गेलो, हा. इट पोरगाव, हा. चळ आंब, हा वासू दाखवलं, ह्या भागातनं चारणी केली. हा स्वतः एका गावाला वासू दाखी हा
परंतु पुन्हा ह्या बैलाच्या भानगडीच्या पडलो मी. हा तो ह्यो बैलाचा धंदा चालू केल्यापासून मी आपलं हा. मेंढराची चारणी बंद केली. हा. मेंढरा आहे ती, परंतु आता चारणीला जायचं बंद आहे. हा पण तो ही जी आपल्याला छंद लागला हा ती ही छंद आपण सोडलाच नाही हा. सोडलाच नाही त्याचा शेवटच केला म्हणायचं. आणि न सोडल्यामुळं हा. आपली जाहिरात आपल्या ऑल इंडियाच्या बाहेर गेली. आणि पहिला तुमचा काळा घोडा होता काय झालं पोपटनाना ते? तो काळा घोडा एक जणांनी दिला होता आपल्याला हा लहान पिल्लू असताना. ती केवढ्याची खरेदी झाली त्या घोड्याचा विषय वाटतं लय तेव्हा 5 रुपयाला घेतलो, जेव्हा घोडी रुपयाला नाटण्याला भेटतो तेव्हा. तो 5 रुपयाला घोडा घेतला होता. हा तो घोडा मी कमीत कमी 10 वर्षी वापरून हा पुन्हा ती घोडा मी हाय असं अनुदान दिला हा लोकाला. हा. जा कशासाठी दिला? मी म्हणलं न्याचा तो माझं नाव काढचे मित्रा, अजून घोडा हाया हा इथं दुधाळवाडीला या हा हा त्याच्यापेक्षा घोडा. तर ते अजून मी गेलो तर घोडा मला लागतो. हा मी गेल्या वर्षी मध्ये गेलतो, जरा खालता डिगीजीला चाललो होतो. दुधाळवाडीला सडका याकडला घोडा होता. हा आम्ही दोघजण गाडीवर बोलत चाललो होतो. हा. तर त्या घोड्यानं आवाज ऐकले साईट लागलं किकळायला घोडं ती कळाला तिकडं. किकळायला लागलं. हा तरी मी गेलो तिथं जरा गोंजारलं त्याला. हा. आणि बस बाबा म्हटलं तुला चांगल्या ठिकाणी दिलेला आहे काय, तुला काय मी पैसे घेऊन दिलेला नाही हा. हाय असा दिलेला आहे सांभाळण्यासाठी. हा. तो माणूस म्हणतो होता मला माघारी न्या जावा घोडा. मी म्हणलं तसं नाही, म्हणलं राहू द्या तुमच्या बशी, ज्या वेळेला घोडा मरील त्यावेळेला टेम्पो घालून माझ्या घरी आणायचा, मी घरी पुरणार आहे घोडा. त्याची समाधी बांधायची म्हणायची. तिची समान बांधायची आहे घोड्याची. हा त्या घोड्यापासून आपण हा घोडं शिकवलं गाडीला. हा आणि ह्याचा इट्टे पोरगावचा एक बाबराव म्हणून नावाचा माणूस आहे रामुशाचा. हा मग तिथं चारणीला गेल्यानंतर हा दाढीवाला पोर आहे बघा, हा तर त्याच्या बैला संग आम्ही घोडं झोपलं. हा ते म्हणलं असं असं पटकोला बाजारला जायचं आहे. हा म्हणजे आपला कसा बिंदूर असतो आटपाडी हा. तालुक्याचा, तसा कर भागात असतो या पोळा. पोळा. हा पोळा. मग पोळ्याला जाणारी होत्या गाड्या म्हणले एक तुमचा घोडा झोपूया आमच्या बैला संग. हा ते बाबराव म्हणल्यानंतर मी म्हणलं बरं झोपूया म्हणलं. हा गेलो कमीत कमी 40 गाडी फास केली. 40 गाड्या फास केल्या. घोड्या. हा मोहर गाड्या होत्या सगळ्या फास करून गाडी आम्ही मोहर काढली. हा तेव्हापासून त्या मित्राची माझी त्याची ओळख जी झालेली आहे, तो अजून मला फोन करतो. तो मला भेटावा असं त्या माणसाला वाटतं या. मी असतो माझ्या यपातलं यप माझ्या मागाय ती. हा. ही काय एका यपातला मी माणूस नाही या. ही म्हणजे तुम्हाला बैलाला नाद म्हणजे बाबराव म्हणल्यानंच लावला म्हणायचं. हा बाबराव नाद लावला आपल्याला, हा, खरा नाद. खरा नाद. म्हणजे मेंढरा मागं भटकंती करत जात होता तुम्ही, त्यानं आपलं तुमचं घोड्याला शिकवलं, ते तुम्ही 25 वर्ष झालं बैलातच उतरला त्याच्यावर डायरेक्ट. ते जसा मी चारणी बंद केली हा. तसा मी बैलात जेव्हा उतरलो हा. ते पुन्हा बैलाची व्यवसाय माझी चालू झाली. हो हो हो. आणि बैलाची व्यवसाय चालू केल्यापासून हा. माझ्या परपंचाला सुद्धा भरभराट आलेली आहे, चांगली आहे या. हा. काय सुद्धा अडचण नाही आपल्याला. हम्म. आता येताना एक बार तावण बैल येऊ द्यायची, हा. तावाने घेडीव करायचा. चल. बघा नीट गोल तुम्ही बंड्याला शिकवला. बघा कसा हाळीवर बैल लाख 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 हालतोय नुसता असा. आणि धडा धडा मारायचं नसतं बशिवराजाला. हा त्याला मारणं म्हणजे लय आपण बैल काय असं नाही. हा चुकला तर तेवढाच हाणायचा. हा, चुकला तर तेवढा आपलं हा. पायावर एक ही द्यायचं म्हणा. आणि जर नाही चुकला हा. तर त्याला अजिबात हाणायचं. आता बैल काय सरा ढेला सोडून बैल चालतो का नाही तास धरून? होय होय. कशा बाय चालायला लागला त्याला अक्कल आली. तो आता 12वी फास झाला म्हणायचं. 12वी फास झाला आता. हा 5वी 6वी 10वी पर्यंत कसा तर वड काढत नेला. 12वीला त्याला चांगलं ज्ञान आलं म्हणायचं. चांगलं ज्ञान म्हणजे तो सुज्ञान झाला, अज्ञान होता आधी. हा. हो बघा मित्रांनो, नांगुरी नारायण शेठ कसं पलाटते बघा. आणि त्यात आपलं बरोबर नांगूर पलटून बरोबर ही करते ते पोपटना ना. हा. आता एकदा 2-4 गुंठ रान फोडलं असेल की बैलाने. अगदी घे 5 गुंठे रान झाले हा एवढ्या वेळात. य. अरे तर तुमचे बैल बघायसाठी इकडं पोरं आहे ते, आणि इथे एक माणूस बसला लय लांब लांब गाडी येतात बैल कारण बघायला. कसं आहे आपली जाहिरात असल्यामुळं हा. त्यांना आवाज जर ऐकू गेला हा. तर ती माणसं आपल्याकडे येते भेटायसाठी. आणि वाट मित्रांनो पलीकडे आहे. होय. आता ते वाटचा तुमचा आवाज येत ना, आपला व्हिडिओ चालू झाल्यामुळे तिकडं माणसं ते भेटायला. आपला आवाज गेल्यानंतर हा. ती माणसं आपल्याकडे आली ती का आली ती हा. आयला इथं काय चाललंय आपण इथं बघायला पाहिजे. इथं होय, काय होय. शिस्त या हा. गाडावर शिस्त आहे का बकर शिस्त आहे का बोकड शिस्त या. बघा इथं 2 पोरं आले ते. परत बघा इकडे एक हे शेतकरी आलाय तिकडं बघायसाठी, गाडी थांबवून आलाय त्या. हो गाडी 4 चाकी थांबवून आलेला आहे तो माणूस. हा आणि आपण इथं हिडिओ करणार आहे म्हणून हा. तो पंजाबला दुकानला होता माणूस. हा
ते दुकानवरनं हा. अमक्या तारखेला आपण इथं बैल शिकवणार आहे म्हणल्यानंतर हा. तो माणूस तत्न इथं आला या हा. दुकान बंद करून हा. मग त्या माणसाला किती नाद असेल बघा आज दुकानची कमाई किती आणि बघायची कमाई किती बघायची कमी किती हा? नाही कसं आहे कधी ना कधी आपल्या डोळ्याचे पारणं फिटलं पाहिजे रोज तुम्हाला फोनवर बघते असं होय म्हणतो माणूस परंतु स्वतः बघण्याला हा. आणि मोबाईल वर बघण्याला हम्म. लांब फरक आहे हा. लोकांनी सांगण्याला हा. आणि आपण आपल्या स्वतःच्या कानानं ऐकलं हा. तर आपल्याला फरक राहतो होय, होय. लोकांनी खरं सांगितलं का खोटं सांगितलं कोणाला ठेवाया हा आता अशीच लोक येते मोबाईलवर बघितलेली म्हणते हे खोटा माणूस असेल काहीतरी हे जग काय वस्तू नाही इथं येऊन घरी येऊन बघून जाते हे जग बैल आहे दे आयला आता 4 जोडे तुमच्याकडे 4 बैल आहेत बघा होय हा. आता मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो पोपट नानाच्या जोडणं किती तिथं 2 बांधले ते हो. ही 2 आहे ते आता ह्यात ते फास करून एक देवासाठी गाडी फिक्स ही जोड खास देवासाठीच आहे हा आणि ती पण न्यायची जायची ती आपली मैदानची इथे वाटतं ते मैदान. मैदान बी करते ती हा. आणि ह्या शेतीला बी असते ती परंतु ही जी आहे हा. हो नवीन घेतल्यामुळं हा. त्याला आता ट्रेनिंग चांगल्या तऱ्हेनं द्यायचं चालू केलेलं हा. आहे जर शेतीत बैल राबला तर शेतीने मायकाला बैल जातो हा. आणि जर शेतीत नाही राबला हा. तर त्याला टेम्पो करून माघारी आणावं लागतो होय ती एक तुमचं बरोबर आहे बघा पोपट नाना त्याचं मैदान किती असते किती किलोमीटरचं आपलं किती फुटाचं 500 फुटाचं 500 ते 1000 फूट. 1000 फुटाचं हा. मग हे रनिंग जे आहे हा. ही काय थोडं रनिंग नाही आहे. ही 3 दिवस रात्र 140 बैल किलोमीटर चालते. मैदान 140 किलोमीटर अंतर हा पडतं मग ह्या मैदानाला बैल टेकला पाहिजे ना आणि भर उन्हाळा असतोय म्हणायचं त्यावेळेस भर उन्हाळा असतो या थंडीचा हिवाळा असतोय पण तो थंडीत सुद्धा बैल चाललाच पाहिजे रातचा हा. रातभर गाडीला दिवसभर उन्हात सुद्धा बैल चाललाच पाहिजे तरच तो बैल फास झाला हम्म. नाहीतर जर चाला ना त्याचा पाय भरून हा. आलं शरीर बंद पडला का बैल वाहनात भरून आणावा लागतो माघारी होय, होय. ते तुमचं मग पुन्हा बरोबर दुसरा आहे. बैल इथनं येऊन न्यायचा हा. मग हे केवढ्याला पडलं मग ते बघा ही म्हणजे कसं पाण्याला गेला माणूस आणि गाडगं फुटलं म्हणा हा मग त्याच्यापेक्षा आधीच आपण काय हा. करायचं तेलची घागर लोखंडी घागरच घ्यायची म्हणजे हा. ध्यान आहे आपल्याला मग भ्या नाही बघा. हा. नाही ते गाडगं नेऊन ती कवा फुटल आणि कवा काय होईल ते सांगता येत नाही त्याला गॅरंटी नाही हम्म. हे नो गॅरंटी काम आज आहे ना उद्या नाही हा, कसं आता आहे आहे ना पुन्हा नाही हा, टीलची घागर नेली जरी पडली तरी शेपट्याला त्यात वरती पाणी- फुटल का? हा, तरी पाणी येतंय म्हणायचं त्यात हा हा. या 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 तुम्ही बसू नका तर मित्रांनो आजची पोपट नानाची माहिती तुम्हाला कशी वाटली चल. ती आपल्याला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या चल. मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा अशीच पुढची माहिती पाहण्यासाठी कमेंट मध्ये सांगा कोणाची माहिती पाहिजे ते आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे आपल्याला कमेंट करून सांगा आपल्याला पण कळलं पाहिजे बाबा आपलं व्हिडिओ तिथपर्यंत पोचते तर धन्यवाद.